कशी असावी आणि कशी नसावी ज्ञानोबाला सांगतात. साच आणि मवाळ कशी असावी. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची वाणी ही गोड असावी, अमृतासारखी असावी महाराज. तर सुख देणारी असावी, आनंद देणारी असावी. आणि कशी नसावी. विरोध वाद घडू प्राणी ताप ढाळू उपहास छडू वर्मस्पर्शू दुसऱ्याचं अंतकरण दुखवणारी वाणी नसावी. कशी असावी कशी नसावी. पाणी आणि वाणी हे दोन शब्द अतिशय महत्वाचे बरं का. घराघरामध्ये जी भांडणं होतात ना ती केवळ आणि केवळ बोलण्यामुळे, चौका चौकामध्ये होतात, शेजाऱ्यांची होतात ना, ती केवळ आणि केवळ शब्दांमुळे होतात महाराज. मनुष्य शस्त्राचा घाव विसरतो, शब्दांचा घाव विसरत नाही. आणि शब्द मनुष्याचा किती वर्षानंतर घात करते सांगता येणार नाही. कारण शब्दांवरती मनुष्याचं मोठेपण अवलंबून आहे महाराज. तर त्याचं घराणं, त्याचं शिक्षण, त्याचं कोड, हे सर्व गोष्टी त्याच्या बोलण्यावरती अवलंबून असतात. म्हणून बोलणं अतिशय गोड असावं. संतांची वाणी काय महाराज. मधुर गोड आहे, जगाच्या कल्याणाचे, आनंद देणारे असं बोललं पाहिजे ना. बोल वैसे बोल जेणे बोले विठ्ठल. त्या मुखी अमृताची वाणी, संतांची वाणी. अमृत हे मुखे स्रवतसे ते संतांची वाणी जगाच्या कल्याणाची. गोड आहे, मधुर आहे. मधुरा वाणी होती म्हणे बाब कोटी. समाजाने किती अपराध केले तरी संत ते अपराध आपल्या पोटामध्ये साठवतात. म्हणजे अंतःकरणामध्ये फार मोठी जागा त्यांच्या असते. असे संत या संसारामध्ये धन्य आहेत. कोण धन्य आहेत महाराज. त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, जे परोपकार करतात, जे खोटं बोलत नाही, जे देहावरती उदास असतात, जे मधुर बोलतात आणि जे जगाचे अपराध साठवतात ना, ते मंडळी या संसारामध्ये धन्य आहेत. म्हणजे अभंगानुसार आपल्या जीवनाची वाटचाल असावी. ज्याला धन्य बनायचं असेल, एक तर दया असावी, एक तर परोपकार असावा, एक तर देहावरती उदास असावं, नाही तर मधुर वाणी तरी जीवनामध्ये असावी. ते अशी लक्षणं जीवनामध्ये असल्यानंतर ती व्यक्ती या संसारामध्ये धन्य बनते. धन्यते संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. धन्य संतांचं आपण भजन करू. ज्ञानेश्वर